श्रोते हो, नमस्ते. सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, प्रत्येक माणसाचं माझं आयुष्य माझे नियम. बघा, आता ठरवलंय जास्त बोलायचं नाही, कोणाला थांबवायचं नाही, आपलं म्हणणं सिद्ध करायचं नाही. ज्यांना मी नको आहे त्यांच्यासाठी स्वतःला बदलायचं नाही. कुणाला आवडेन म्हणून धडपड करायची नाही. जिथं मनाला पटेल तिथंच राहायचं, नाहीतर शांतपणे सोडून द्यायचं. बघा श्रोतेहो, यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना. जगण्यासाठी सुंदर विचार. मी मजेत मस्त आनंदी आहे. जेव्हा माणूस बोलतो, सांगतो, तेव्हा माणूस वयाच्या एका टप्प्यावर असतो आणि आलेले अनुभव त्याला शांत होण्यास आणि वादविवाद करण्यापासून स्वतःला लांब राहण्यात आनंद शोधतो. माणूस स्वतःच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, आवडी निवडी सगळं विसरून तो फक्त शांतता, एकांत निवडतो. कारण या पळणाऱ्या आयुष्याच्या मागे धावत पळत तो शेवटी दमून मनाने थकून जातो. समाजात जगताना नात्यातले राजकारण, तू मी, ताण तणाव, वाद, गैरसमज या सर्व गोष्टींचा डोक्यात विचार, मनावर भार इतका जड होतो की लोकांनी, नातेवाईकांनी, मित्रमंडळी यांनी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सुद्धा तो मनातल्या मनात आतच गिळून टाकतो. का? हा पडलेला प्रश्न. कारण की तो माणूस अनुभव किंवा वयाच्या टप्प्यावर थकतो. जगासमोर मी मजेत मस्त आनंदी आहे हा मुखवटा मिरवत तो थकतो. अतोनात प्रामाणिकपणे कष्ट करूनही पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशांशी सामना झुंज द्यायला थकतो. याचा परिणाम तो शांत होतो. रागाने नाही किंवा उद्वेगाने नाही, तर स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला पुन्हा सावरायला, स्वतःकडे शांतपणे परत यायला. ती शांतता काही पराभव नसतो, ती त्याची शेवटची हिम्मत असते. सर्वात कठीण प्रवास म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत खूप पुढे जाऊन एकटेच परत येणे. आयुष्यात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे लोकांना ओळखणे. कारण माणूस जसा दिसतो तसा नसतो. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर हसत पुढे जायचं.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.